खवय्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यातील कॅम्प परिसरातील सुप्रसिद्ध आणि तब्बल 37 वर्ष जुन्या बर्गर किंग या नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एफडीएने थेट या अत्यंत लोकप्रिय हॉटेलचा अन्न सुरक्षा परवाना जागेवरच रद्द केलाय। अन्न व औषध प्रशासनाचे डॅशिंग आयुक्त IAS तुकाराम मुंडे यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोठी छापेमारी करण्यात आली आहे। तुकाराम मुंडे कोणालाच सोडत नाहीत। काल डॉमिनोज पिझ्झाला दणका आणि आज फ्रुटीसह बर्गर किंगला दणका दिलाय। मुंडेंच्या तावडीतून आता नियम मोडणारे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणारे कुणीच वाचणार नाही। या धडाकेबाज कारवाईमुळे पुण्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे धाबे दणाणलेत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुण्यातील कॅम्प परिसरात असलेले हे बर्गर किंग आउटलेट केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। कॉलेजचे तरुण आणि IT व्यावसायिक आणि शनिवार रविवारी सुट्टी घालवण्यासाठी येणारे हजारो खवय्ये दररोज या ठिकाणी अतिशय आवडीनं बर्गर खाण्यासाठी जात असतात। सुट्ट्यांच्या दिवशी तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते, इतकी मोठी गर्दी तिथं पाहायला मिळते। ग्राहकांचा या ब्रँडवर आणि त्यांच्या चवीवर डोळे बंद करून प्रचंड मोठा विश्वास होता। मात्र नाव मोठं आणि लक्षण खोटं या म्हणीप्रमाणे या प्रसिद्ध बर्गर जॉइंटच्या किचनमध्ये अन्न सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचं FDAच्या तपासणीत उघड झालंय। नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ पाहून आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोणतीही दयामाया न दाखवता थेट परवाना निलंबित करत हे आउटलेट बंद पाडलंय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने नुकतीच या कॅम्प परिसरातील बर्गर किंग आउटलेटची अचानक आणि गुप्तपणे पाहणी केली होती। या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाबी पाहायला मिळाल्या। हॉटेलच्या स्वयंपाकघरात म्हणजेच किचनमध्ये खाद्यपदार्थांच्या संदर्भात अत्यंत गंभीर आणि अक्षम्य त्रुटी आढळून आल्या। ज्या फ्रेंच फ्राईज आणि बर्गर पॅटीसाठी ग्राहक तासनतास रांगेत उभे राहतात, ते फ्राईज तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल पाहून पथकातील अधिकाऱ्यांनाही चांगलीच धडकी भरली। हे तेल अनेकदा गरम करून काळे कुट्ट झालं होतं, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं। याशिवाय रेस्टॉरंटमधील अस्वच्छता सुद्धा या अत्यंत कठोर कारवाईचे सर्वात प्रमुख कारण ठरली आहे। हॉटेलच्या अंतर्गत भागात जिथं अन्न शिजवलं जातं आणि साठवलं जातं, तिथं मोठ्या प्रमाणावर कीटक, झुरळ आणि उंदरांचा वावर असल्यानं पथकाला आढळून आलंय। अन्न सुरक्षा कायद्याच्या शेड्यूल 4 मधील स्वच्छता आणि वैयक्तिक हायजीनच्या नियमांचे तिथं पूर्णपणे उल्लंघन झालेलं होतं। कामगारांची वैयक्तिक स्वच्छता अत्यंत निकृष्ट दर्जाची होती। अन्नपदार्थ उघड्यावर आणि अयोग्य तापमानात साठवले जात होते। बर्गर किंगच्या व्यवस्थापनाने दिलेली उत्तरं अत्यंत असमाधानकारक आणि उडवाउडीची होती। त्यामुळे कडक पावले उचलत या आउटलेटचा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले। तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यात भेसळ करणारे, अस्वच्छता ठेवणारे आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळणारे मोठे ब्रँड्स थेट रडारवर आलेत। तुकाराम मुंडे कोणाला सोडत नाही। काल डॉमिनोज पिझ्झाला दणका आणि आज फ्रुटी आणि बर्गर किंगला दणका। मुंडेंच्या तावडीतून कुणीच वाचणार नाही। 2 दिवसांपूर्वी FDAने मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर तसेच सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट्सवर धाडी टाकून तिथली अस्वच्छता आणि पाण्याचं खराब नियोजन उघडकीस आणलं होतं आणि त्यांचे परवाने जागेवरच निलंबित केले होते। त्यानंतर लगेचच प्रसिद्ध शीतपेय कंपनीच्या गोदामावर 11 तास सलग छापेमारी करून मुदत संपलेली फ्रुटी आणि इतर कोल्ड्रिंक्सचा लाखो रुपयांचा साठा जप्त करून गोदाम सील केलं आणि आता थेट पुणेकरांचं आवडतं बर्गर किंग आणि ऑनलाईन 10 मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या झेप्टोच्या लोहगाव येथील गोदामावर टाच आणून त्यांचा परवाना रद्द केलाय। झेप्टोच्या गोदामात फ्रोझन आणि रेफ्रिजरेटेड पदार्थांच्या साठवणुकीत गंभीर अनियमितता आढळली होती। या कारवायांच्या धडाक्यावरून स्पष्ट होतं की मुंडे यांच्या कार्यपद्धतीत छोटा विक्रेता किंवा आंतरराष्ट्रीय ब्रँड असा कोणताही भेदभाव केला जात नाही। कायदा सर्वांसाठीच समान आहे आणि ग्राहकांचं आरोग्य ही सर्वोत्तम प्राथमिकता आहे, हा स्पष्ट संदेश यातून दिला गेलाय। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये या कारवाईचे अत्यंत जोरदार स्वागत होत असून नुकतेच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील एका जाहीर कार्यक्रमात तुकाराम मुंडे यांचं आगमन होताच उपस्थित पुणेकरांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं होतं। पुण्यातील या बर्गर किंगवर झालेल्या कारवाईमुळे नियमितपणे तिथं जाणाऱ्या ग्राहकांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता आणि संताप पसरलाय। दररोज हजारो तरुण ज्या ठिकाणी विश्वासानं जात होते, तिथलं वास्तव इतकं भयानक असेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती। रेस्टॉरंटमधील ही अस्वच्छता आणि अन्नाचा घसरलेला दर्जा उघड झाल्यानं आता खवय्यांनी बाहेर खाताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केलंय की जोपर्यंत हे आउटलेट नियमानुसार संपूर्ण स्वच्छता करत नाहीत, कीटक नियंत्रण करत नाहीत आणि अन्न सुरक्षेच्या सर्व मानकांची पूर्तता करत नाहीत, तोपर्यंत त्यांचा परवाना बहाल केला जाणार नाही आणि त्यांना व्यावसायिक कामकाज सुरू करता येणार नाही।
तुकाराम मुंढे यांच्या या सर्जिक स्ट्राईकमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल मालकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी स्वतःहून आपल्या किचनची स्वच्छता आणि डीप क्लिनिंग सुरू केली आहे. मुंडेंच्या अचानक होणाऱ्या धाडीच्या भीतीनं का होईना हॉटेल इंडस्ट्रीत आता स्वच्छतेचे नियम पाळले जाऊ लागलेत, ज्याला जाणकार मुंडे इफेक्ट म्हणतात. या भीतीनं आता मोठ्या ब्रँड्सनाही शिस्त लागली असून भविष्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. एफडीएची ही मोहीम अशीच पुढे चालू राहणार असून आणखीही काही बड्या ब्रँड्सवर आगामी काळात कारवाईची टांगती तलवार असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून समजतंय. तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं आणि बाहेर खाताना तुम्ही कोणती काळजी घेता हे आम्हाला नक्की सांगा. जर तुमच्या परिसरात अशा प्रकारचे खाद्यपदार्थांमध्ये अस्वच्छता किंवा भेसळ आढळल्यास तुम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता, जेणेकरून अशा निष्काळजी ब्रँड्सवर कधी वेळेवर कायदेशीर कारवाई करता येईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.